मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. एक दिवशी मला अमेरिकेत जावं लागलं. अमेरिकेला गेल्याच्या नंतर एक पद्धत अशी आहे की संरक्षण मंत्री कोणत्याही देशात जातो, विमान त्याचं उतरलं की त्याला एक सॉलिड दिला जातो, त्याच्यासमोर एक पर्याय असते. आणि अमेरिकेत आणि मलेशियाला या दोन देशात मी पाहिलं की मी विमानात उतरल्याच्या नंतर मला जो सलाम दिला तो महिला अधिकाऱ्यांनी दिला. ते झाल्याच्या नंतर मी परत आल्यावर आमच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिघांच्या प्रमुखांची बैठक बोलवली आणि त्यांना मिळालं की जगामध्ये मुली सैन्य दलात आहेत, हवाई दलात आहेत, नौसेनेमध्ये आहेत, आपल्या देशामध्ये का नाही. ते तिघांनी सांगितलं हे शक्य नाही, मुलींना झेपणार नाही. पुन्हा एकदा बैठक बोलवली, त्यांचं उत्तर तिघांचं हेच होतं. पुन्हा एकदा एका महिन्याने मी बैठक बोलवली, तरी त्यांचं उत्तर तेच होतं. ही बैठक सांगताना मी त्यांना सांगितलं आणि मला संरक्षण मंत्री म्हणून माझ्या जबाबदारी टाकली. 3दा मी तुमचं म्हणणं ऐकलं. आता या खात्याचा मंत्री म्हणून माझा निर्णय मी तुम्हाला सांगतो की इथं पुढं आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये 10% त्याची मुली असतील आणि ते प्रमाण हळूहळू वाढवायचं. आणि आज तुम्ही 15 ऑगस्ट बघितलं तर भारताची जी परेड असते त्या परेडचं नेतृत्व मुली करतात. एवढंच नव्हे की या देशामध्ये सीमेवर देशाच्या सीमेचं रक्षण करण्याच्यासाठी जी लढाऊ विमानं आहेत ती विमानं चालवायचं कामसुद्धा आपल्या मुली करतात. याचा अर्थ कर्तृत्व हे त्या ठिकाणी आहे. संधी दिली पाहिजे, मानसिकता दिली पाहिजे.